हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. इट्स शिवाली हिअर. आज आपण बघणार आहे केल्विन्स मेथड. तर केल्विन्स मेथडची ही सर्किट डायग्राम आहे. तर ही डायग्राम बघून आपल्या लक्षातच आलं असेल की हे मीटर ब्रिजचंच एक मॉडिफिकेशन आहे. मीटर ब्रिजमध्ये इथे जो गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे त्याच्याऐवजी होता अननोन रेझिस्टन्स ऑफ वायर इथे कनेक्ट केली होती की ज्याचा अननोन रेझिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. आणि गॅल्व्हॅनोमीटर या सेंट्रल पॉइंटला कनेक्ट करून गॅल्व्हॅनोमीटरचं जे दुसरं एंड आहे ते जॉकीला कनेक्ट केलं होतं. तर त्याच्याऐवजी केल्विन्स मेथडमध्ये आपण हा गॅल्व्हॅनोमीटर इथला लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट करणार आहे. तर असं का केलेलं आहे? कारण केल्विन्स मेथडनुसार आपण गॅल्व्हॅनोमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स कॅपिटल G फाइंड आउट करणार आहे. राईट गॅपमध्ये रेझिस्टन्स बॉक्स कनेक्ट केलेला आहे. हा जो सेंट्रल पॉइंट आहे तो डिरेक्टली जॉकीला कनेक्ट केलेला आहे. आणि जॉकी कशासाठी यूज करतोय तर आपण ही जी AC वायर आहे 1 मीटर लेंथची जी वायर आहे तर त्याच्यावर टेम्पररी कॉन्टॅक्ट फॉर्म करण्यासाठी आपण ही जॉकी यूज केलेली आहे. ही जी वायर आहे AC ती आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची, म्हणजेच आपण इथे कट केला किंवा इथे कट केला तर त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया येईल तो सेमच येईल थ्रू आउट द वायर. A आणि C या पॉइंट मध्ये बॅटरी अलॉंग विथ की अँड रिओस्टॅट सुद्धा कनेक्ट केलेला आहे. हे AC पॉइंट जे आहेत वायरचे ते आपण L शेप्ड ज्या स्ट्रिप्स आहेत मेटॅलिक स्ट्रिप्स त्याच्या लोअर एंडला कनेक्ट केलेले आहे. ही मिडल स्ट्रिप आहे त्याच्यामुळे दोन गॅप तयार होतात, लेफ्ट अँड राईट गॅप. लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट केलेला आहे गॅल्व्हॅनोमीटर ऑफ अननोन रेझिस्टन्स कॅपिटल G विच वी हॅव टू फाइंड आउट. आणि इथे आहे रेझिस्टन्स बॉक्स राईट गॅपमध्ये. तर हे सेम कन्स्ट्रक्शन आपण मीटर ब्रिज मध्ये सुद्धा बघितलं होतं, फक्त लेफ्ट गॅप मध्ये इथे चेंज काय केलेलं आहे गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि हा जो सेंट्रल पॉइंट आहे तो डिरेक्टली जॉकीला कनेक्ट केलेला आहे. ही आहे अरेंजमेंट. तर आपल्याला काय दिसतंय बघा, जेव्हा आपण जॉकी टच करत नाही वायरला, इथे वायरला ही टच केलेली नाहीये, तेव्हा सुद्धा गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन आपल्याला दाखवते, बरोबर? कारण हा क्लोज पाथ कंप्लीट झालेला आहे. बॅटरी कडून इथे गॅल्व्हॅनोमीटरला गेलेला आहे, गॅल्व्हॅनोमीटर कडून इथे B पॉइंट रेझिस्टन्स बॉक्स, देन C पॉइंट रिओस्टॅट अँड दिस की. ही की क्लोज केल्यानंतर या गॅल्व्हॅनोमीटर मधून सुद्धा करंट फ्लो होणार आहे कारण ते या क्लोज पाथ मध्ये आहे. तर हे जे डिफ्लेक्शन आहेत ते आधी ऑब्झर्व करून किंवा नोट डाऊन करून ठेवलं जातं. नेक्स्ट काय करणार आहे बघा, A suitable resistance R is selected from the resistance box. एक suitable resistance या resistance box मधून आपण काढलेला आहे आणि जॉकी ही वायरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणलेली आहे किंवा टॅप करत गेलेलो आहे, तेव्हा गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवणार आहे. पण ते डिफ्लेक्शन विदाउट टच आणि विथ टच सेम असेलच असं नाही. म्हणजे आपण कोणत्याही पॉइंटला इथे टच केलं A to C तर टच केल्यानंतरचं डिफ्लेक्शन आणि विदाउट टच केल्यानंतरचं डिफ्लेक्शन हे वेगवेगळं असेल. पण आपल्याला असा पॉइंट शोधायचा आहे की टच केल्यानंतर जे डिफ्लेक्शन येईल तेच सेम डिफ्लेक्शन विदाउट टच सुद्धा असेल. तर तो पॉइंट असेल बॅलन्सिंग पॉइंट आणि तो बॅलन्सिंग पॉइंट आपल्याला मिडल 2/3 ऑफ द वायर मध्ये मिळवायचा आहे. ओके, द रिओस्टॅट इज ऍडजस्टेड टू गेट सुटेबल डिफ्लेक्शन अराउंड 2/3 ऑफ द रेंज. म्हणजे ही मिडल 1/3, हा मिडल 1/3 पार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तो बॅलन्सिंग पॉइंट शोधायचा आहे. याला इक्वल डिफ्लेक्शन असं सुद्धा म्हणतात. ही जी मेथड आहे केल्विन्स मेथड त्याला इक्वल डिफ्लेक्शन मेथड असं सुद्धा आपण म्हणणार आहे. तर याचे रिझन काय आहे बघा, हे आहे विदाउट टच डिफ्लेक्शन. टच केल्यानंतर पुन्हा गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी वेगळं डिफ्लेक्शन दाखवेलच, पण आपल्याला नो चेंज पाहिजे. म्हणजे विदाउट टच आणि विथ टच केल्यानंतर हे सेम डिफ्लेक्शन गॅल्व्हॅनोमीटर दाखवला पाहिजे. बिफोर टचिंग जॉकी टू द वायर हे डिफ्लेक्शन आहे, आफ्टर टचिंग जॉकी टू द वायर ॲट बॅलन्सिंग पॉइंट म्हणजे या एका पॉइंटला सेमच डिफ्लेक्शन मिळालेलं आहे. म्हणजे हे आहेत इक्वल डिफ्लेक्शन. या पॉइंटला म्हणायचं बॅलन्सिंग पॉइंट. या पॉइंटला इथे आपण कन्सिडर करणार आहे बॅलन्सिंग पॉइंट. तर आता आपल्या लक्षात आलं असेल केल्विन्स मेथड मध्ये जो आपल्याला बॅलन्सिंग पॉइंट मिळणार आहे तो इक्वल डिफ्लेक्शनला मिळालेला आहे. म्हणजे बिफोर टचिंग जॉकी आणि आफ्टर टचिंग जॉकी सेम डिफ्लेक्शन किंवा इक्वल डिफ्लेक्शन असेल तर त्या पॉइंटला आपण बॅलन्सिंग पॉइंट म्हणणार आहे. म्हणून या मेथडला म्हणायचं इक्वल डिफ्लेक्शन मेथड. जेव्हा आपण मीटर ब्रिज बघितला होता टू फाइंड अननोन रेझिस्टन्स ऑफ द वायर, लेफ्ट गॅप मध्ये इथे कनेक्ट केलं होतं आणि
गॅल्व्हॅनोमीटर आणि जॉकी या मिडल पॉइंटला कनेक्ट केले होते. तर त्या केसमध्ये बॅलन्सिंग पॉइंट आपल्याला कधी मिळालेला होता? नल डिफ्लेक्शन. ओके, त्या केसमध्ये आपल्याला बॅलन्सिंग पॉइंट मिळालेला होता नल डिफ्लेक्शनला. तर इथे बघा हा डी पॉइंट मिळालेला आहे अननोन रेझिस्टन्स ऑफ द वायर फाइंड आउट करताना. जॉकी गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्टेड आहे, गॅल्व्हॅनोमीटर या सेंट्रल पॉइंटला. तर इथे जेव्हा नल डिफ्लेक्शन दाखवेल तर त्या पॉइंटला आपण बॅलन्सिंग पॉइंट म्हणतो. म्हणून मीटर ब्रिज मधल्या किंवा या एक्सपेरिमेंटला म्हणायचं आहे नल डिफ्लेक्शन मेथड टू फाइंड अननोन रेझिस्टन्स ऑफ द वायर. आणि केल्विन्स मेथडला काय म्हणणार आहे आपण? इक्वल डिफ्लेक्शन मेथड. कारण का the jockey is tapped at different points of the wire and point of contact D for which galvanometer shows no change in the deflection is found. म्हणजे आपल्याला जो D पॉइंट मिळालेला आहे तर या पॉइंट आपल्याला नो चेंज मिळालेला आहे. इथे डिफ्लेक्शन आणि हे डिफ्लेक्शन सेम आहे. म्हणून या मेथडला काय म्हणायचं आहे? इक्वल डिफ्लेक्शन मेथड. आता हा जो डी पॉइंट मिळालेला आहे त्याचं ए पासूनचं जे डिस्टन्स आहे किंवा जी लेंथ आहे ती आपण कन्सिडर करणार आहे एल जी, गॅल्व्हॅनोमीटरच्या समोरची. आणि जे डी सी लेंथ आहे ती आपण कन्सिडर करणार आहे एल आर. रेजिस्टन्स ऑफ द वायर एडी काय असणार आहे? आर एडी. रेजिस्टन्स ऑफ द वायर असणार आहे आर एडी. अँड रेजिस्टन्स ऑफ द वायर डीसी आपण कन्सिडर करणार आहे आर डीसी. ओके, तर आपण आता कॅल्क्युलेशन्स बघूयात काय आहेत ते. आर एडी आर डीसी आपल्याला समजलं. आता ब्रिज बॅलन्स झालेला आहे म्हणजे आपल्याला बॅलन्सिंग पॉइंट मिळालेला आहे. तेव्हा आपण इक्वेशन कसं लिहितोय बघा, हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल व्हर्टिकल असं आपण लक्षात ठेवतोय. म्हणजे जी डिवायडेड बाय आर, याचा अननोन रेझिस्टन्स आहे जी, याचा अननोन रेझिस्टन्स आहे आर. जी डिवायडेड बाय आर इज इक्वल टू आर एडी डिवायडेड बाय आर डीसी. ओके, हा आपल्याला we get G divided by R is equal to RAD divided by RDC. तर आता हे RAD जो आहे रेजिस्टन्स ऑफ वायर AD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ दॅट वायर. म्हणजे इथे RAD जे आहे ते LG ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आणि जो RDC असणार आहे तो LR ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ओके, आणि जेव्हा आपण हे दोन इक्वेशन डिवाइड करणार तेव्हा आपल्याला मिळणार आर एडी डिवायडेड बाय आर डी सी इज इक्वल टू एल जी डिवायडेड बाय एल आर. किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो, आर एडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ दॅट वायर अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. जेव्हा आपण इक्वल टू साइन करणार तेव्हा इथे कॉन्स्टंट ऍड होणार रो, स्पेसिफिक रेजिस्टन्स. तसंच जेव्हा आपण आर डी सी लिहिणार आहे तेव्हा RDC is directly proportional to LR and inversely proportional to cross sectional area A. आता इथला क्रॉस सेक्शनल एरिया आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया सेमच असणार आहे कारण आपण कन्सिडर केले की ती वायर आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची. तर याच्यामध्ये सुद्धा एक कॉन्स्टंट ऍड होणार आहे रो, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ दॅट वायर. जेव्हा आपण हे दोन डिवाइड करणार तेव्हा हा रो कॅन्सल झाला, ए कॅन्सल झाला आणि आपल्याला इक्वेशन मिळालं आर एडी डिवायडेड बाय आर डी सी इज इक्वल टू एल जी डिवायडेड बाय एल आर. ओके, एल जी डिवायडेड बाय एल आर. तर हेच एल जी डिवायडेड बाय एल आर जो रेशो आहे तो आपण इथे सबस्टिट्यूट केला आणि आपल्याला मिळालं जी डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एल जी डिवायडेड बाय एल आर. आता एल जी आणि एल आर बघा, इथे आहे पॉइंट ए, इथे आहे पॉइंट सी. तर ए आणि सी या पॉइंट मध्ये आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे डी. इथे आहे एल जी आणि हा आहे एल आर. टोटल एसी जी आहे ती किती आहे? 100 सेंटीमीटरची. टोटल एसी आहे 100 सेंटीमीटर. सो एल जी प्लस एल आर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेला आहे? 100 सेंटीमीटर. हा जो एल आर आहे तो इक्वल टू साइनच्या राईट साईडला गेल्यानंतर या 100 मधून मायनस होणार. किंवा जर आपण एल आर इज इक्वल टू काढला तर हा जो एल जी आहे तो इक्वल टू साइनच्या राईट साईडला गेल्यानंतर 100 मधून मायनस होणार. म्हणजे इथे आपण लिहू शकतो 100 मायनस एल जी. तर आपण या एल आर च्या ऐवजी सबस्टिट्यूट केले 100 मायनस एल जी. हा जो आर आहे कॅपिटल आर तो इथे डिवाइड केलेला आहे तर इक्वल टू साइनच्या राईट साईडला गेल्यानंतर तो इथे मल्टिप्लाय होईल. म्हणजे जी इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळेल एल जी डिवायडेड बाय 100 मायनस एल जी इंटू कॅपिटल आर.
तर आपल्याला रेझिस्टन्स बॉक्समधून जी व्हॅल्यू काढलेली आहे तो नोन रेझिस्टन्स असणार आहे, म्हणजे माहिती असणार आहे. LG आपण कॅल्क्युलेट करणार आहे ते मीटर स्केलवरून मेजर करणार आहे आणि 100 मायनस LG कॅल्क्युलेट केल्यानंतर हे तिन्ही व्हॅल्यू आपल्याला माहिती असणार आहेत आणि त्याच्यावरून आपण अननोन रेझिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर काढू शकतो बाय युजिंग दिस केल्विन्स मेथड. ओके, थँक्यू. आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, केल्विन्स मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इक्वल डिफ्लेक्शन मेथड. तर असे क्वेश्चन्स व्हायवाला विचारले जातात जेव्हा तुमचे 12th एक्सटर्नल व्हायवा असणार आहेत, ओरल्स असणार आहेत, तर त्या प्रॅक्टिकल एक्झाम्स असणार आहेत, तर त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स विचारू शकतात की केल्विन्स मेथड मध्ये काय चेंज केलेलं आहे, मीटर ब्रिज कसा मॉडिफाय केलेला आहे, किंवा याला इक्वल डिफ्लेक्शन मेथड असं का म्हणतात, किंवा मीटर ब्रिज मध्ये आपण अननोन रेझिस्टन्स ऑफ द वायर कॅल्क्युलेट करतो तर त्याच्यामध्ये त्याला झिरो डिफ्लेक्शन मेथड का म्हणायचं. तर हे सगळे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला या व्हिडिओज मधून मिळतील. थँक्यू.